हाय फ्रेंड्स, आज आपण बनवतोय मेथीची भाजी। मेथीची भाजी बनवण्यासाठी मी तिला व्यवस्थित निवडून घेतलेली आहे। निवडून घेतल्यानंतर मी तिला पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे 10 ते 15 मिनिटं। त्याच्यानंतर आपण मेथीच्या भाजीसाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। शेंगदाणे घेतले आहेत 2 चमचे। मी ते तव्यावर भाजून घेत आहे चांगले व्यवस्थित। हे शेंगदाणे भाजल्यानंतर मी हिरव्या मिरच्या आणि लसूण कट करून घेतलेले आहे। आता ही मेथीची भाजी मी 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती, ती मी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। ही भाजी स्वच्छ धुवून याच्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण भाजी करण्यासाठी मी तवा गरम केलेला आहे। तव्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। हे तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फोडणी द्यायची आहे। फोडणीसाठी मी आता मोहरी टाकणार आहे। ही मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहे। लसूण टाकल्यानंतर आपण हिरवी मिरची टाकणार आहोत आणि थोडीशी हळद टाकणार आहे। आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स केल्यानंतर जी स्वच्छ धुतलेली मेथी होती ती आपण आता तव्यावर टाकणार आहे आणि आपल्या चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। सुरुवातीला मीठ थोडंसंच टाकायचं आहे, कारण आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही। आणि मीठ टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। हलवल्यानंतर मिठामुळे मेथीला चांगलं पाणी सुटतं आणि ही भाजी आपल्याला झाकण ठेवून न शिजवता आपल्याला तशी शिजवायची आहे। ही भाजी बनवण्यासाठी लोखंडाच्या तव्याचा वापर केलेला आहे। मी मोस्ट ऑफ द टाईम भाजी बनवण्यासाठी, सगळ्या पालेभाज्या बनवण्यासाठी मी लोखंडी कढईचा किंवा लोखंडी तव्याचा वापर करते। जर तुमच्या घरामध्ये कोणाला हिमोग्लोबिनची लोहाची कमतरता असेल तर तुम्हीसुद्धा आत्ताच लोखंडी कढईचा किंवा तव्याचा वापर करायला सुरुवात करा। आता जे शेंगदाणे मी भाजून घेतले होते मी त्याचा कूट करून घेतलेला आहे। आपली भाजी आता व्यवस्थित शिजत आलेली आहे। ही भाजी थोडीशी शिजल्यानंतर आपण या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट केलेला होता तो टाकणार आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपल्याला भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि आपली भाजी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे। अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।